एका आयताची लांबी ही त्याच्या रुंदीच्या तिपटीपेक्षा 2 सेंटीमीटरने जास्त आहे, त्या आयताची परिमिती 76 सेंटीमीटर असल्यास त्या आयताची लांबी किती आहे हे विचारलेलं आहे आपल्याला. आता समजा आपण रुंदी विचारू, किती आहे तर रुंदी ही समजा x पकडूया, तर लांबी किती असेल, मग लांबी असेल तिप्पट म्हणजे 3x पकडूया आणि अधिक 2 सेंटीमीटर आहे. आता परिमितीचं सूत्र काय, 2 गुणिला लांबी अधिक रुंदी, 2 गुणिला लांबी अधिक रुंदी. आता लांबी आता इथं रुंदी पकडूया आपण x आणि लांबी किती आहे तर 3x आहे, अधिक 2 बरोबर परिमिती किती होती आपल्याला 76 होती. आता इथे 3x आणि x किती झाले, हे 4x झालेले होते, अधिक 2, ठीक नाही, बरोबर 76. आता या दोन्ही आतल्या संख्येला आपण जर गुणलं तर काय होईल, आता 4 दुनी 8 होतील किंवा बेचूक 8x होतील आणि बेदोनी 4 होतील, हे बरोबर 76 होतील. आता हे 4 आपण अधिक 4 तिकडे जर नेले तर मायनस होतील आपल्याला, म्हणजे 8x बरोबर 76 वजा 4 जर केले तर 8x बरोबर किती आले आपल्याला, इथे 76 मधून 4 गेले तर 72 शिल्लक राहिले होते, म्हणजे 8 1 8 8 9 72, म्हणजे x बरोबर किती संख्या आली आपल्याला 9 आली होती. x ची किंमत किती आहे 9, ही किंमत इथे टाकून पाहूया, 3 गुणिला 9 अधिक 2, 9 3 27 आणि 27 अधिक 2 किती होतील मग 29, म्हणजे 29 सेंटीमीटर ही त्या आयताची लांबी असेल. पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.